याला स्कोप आहे का? हा जो प्रश्न आहे, ह्याला उत्तर नाही. आम्ही सर्व गोष्टींची काळजी घेतो, तुम्ही अभ्यास करा. हे बदलणं फार गरजेचं आहे. अभ्यासाच्या वेळेवर लिमिट घालणे. आपल्या मुलाचं भलं व्हावं यासाठी या स्पर्धा परीक्षांच्या वेळेला 10वी पासून ते UPSC पर्यंत पालकांनी काय भूमिका निभावावी? इयत्ता 10वी मध्ये शेवटचे फक्त 2 महिने यांनी अभ्यास केला आणि ह्याला 85% मार्क मिळाले. म्हणजे हा खूप हुशार आहे. तर आता यांनी त्या मोठ्या एंट्रन्स एक्झाम दिल्या पाहिजे. ही 100% चुकीचा विचार. मुलांच्या हातामध्ये फोन देणे ही चूक आहे. त्या पालकांना आणि त्या पोरांना ह्याची किंमत द्यावी लागते. हा जो आधुनिक पालकत्वाचा ध्यास आहे की मी माझ्या मुलाचा मित्र किंवा मैत्रीण पाहिजे आणि माझी मुलं कायम सुखी राहिली पाहिजेत, माझी मुलं कायम आनंदी राहिली पाहिजेत. कोण कायम आनंदी असतं? तो जो गिल्ट आहे, ते आम्हाला पुरेसा वेळ देता येत नाही. अरे कुठल्या पालकांनी पोरांना वेळ दिलाय? कधी दिलाय? उद्या जर तुम्ही खरंच नोकरी सोडून बसलात ना घरी, तर तुम्हाला नकोशी होतील पोरं स्वतःची. हे जे सगळे लोक म्हणतात ना, की आम्ही आमच्या आई-वडिलांचं सगळं ऐकलं, हे खोटं बोलतात. हा धाक होता आई-वडिलांचा. आपल्यासाठी आई-वडील इतकं करतात, हे बर्डन आहे, की जर एवढं सगळं करतात आणि मला साधे 90% मार्क मिळवता येत नाही. ही किती भयंकर गोष्ट आहे स्वतःला समजायला. तुमच्या लहानपणी तुम्हाला जे मिळालं नाही, त्यामुळे तुमच्या काळजाला जे भूक पडलेलं आहे, ते मुलांना देऊन बुजणार नाही. नमस्कार, मी विनायक वाचलक आणि थिंक बँकच्या थिंक लाईफमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. फेब्रुवारीचा महिना सुरू झालेला आहे आणि पुढचे 2-3 महिने वेगवेगळ्या घरात वेगवेगळ्या प्रकारची युद्ध सुरू असतील. कोणाचा मुलगा, कोणाचा भाऊ, कोणाचा भाचा 10वी, 12वी, कॉम्पिटिटिव्ह, JEE, नीट आणि अशा असंख्य परीक्षांना बसलेला असेल आणि या सगळ्यामध्ये ताण येतो. पालक, मुलं यांच्यातल्या संवादाबद्दल प्रश्न निर्माण होतात. अँक्झायटी तयार होती. कित्येकदा ती अँक्झायटी एक्स्ट्रीम निर्णयांकडेही जाती. त्यामुळे एकूणातच परीक्षांच्या कालावधीत किंवा कोणत्याही स्वरूपाचा जो ताण येतो परफॉर्मन्सचा, स्पर्धेचा, या सगळ्याला कसं सामोरं जायचं, पालक म्हणून, व्यक्ती म्हणून, अगदी कोणी बघत असेल तर विद्यार्थी म्हणून, या सगळ्याविषयी बोलायला हवं असं वाटलं आणि याविषयी ज्यांच्याशीच बोलायला हवं असे चाइल्ड सायकियाट्रिस्ट आणि आपण त्यांचे कित्येक व्हिडिओ बघितले असतील. डॉक्टर भूषण शुक्ल, स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक नमस्कार. बँकवरती. हाच ब्रॉड प्रश्न आहे. फेब्रुवारीला जे चालू होतं HSC, SSC, काय CBSE, ICSE अप टू UPSC परीक्षांचा कालावधी. तुम्ही अशा खूप बघत असाल लोकं, पेशंट्स, विद्यार्थी. हा जो ताण आहे परीक्षांचा, हा नक्की येतो कुठून आणि इव्हॉल्व कसा होतो? आपण ह्याचा विचार फेब्रुवारीत करतोय. हं, पण रिॲलिटी अशी आहे भारतीय समाजाची, की ह्याची सुरुवात काय फेब्रुवारीत होत नाहीये. हं, ह्याची सुरुवात जूनमध्येही होत नाहीये. हं. ह्याची सुरुवात आता गर्भसंस्कारापासून व्हायला लागलेली बापरे! आहे, हो, की आता फक्त IIT गर्भसंस्कार ऐकायचं बाकी राहिलेलं आहे. खरं आहे. त्याच्यामुळे ती जी सर्व काळजी 15 ते 18 वर्ष कॅरी केलेली आहे, त्याला आता फायनल रूप जे येतं, ते 10वी विशेषतः 12वीच्या मुलांसाठी या शेवटच्या महिन्याभरामध्ये येतं. हं, त्यामुळे आपण फक्त या महिन्याबद्दल बोलून नाही चालणार आहे. ह्याच्यात जे काही घडणार आहे, त्याचं शेपूट 18 वर्ष मागे गेलेलं आहे. हं, आणि कदाचित त्याच्याही मागे कारण आई-वडिलांचा स्वतःच्या आयुष्याचा अनुभव, हं, चुकलेल्या संधींचा त्यांच्या मनात असलेला विषाद हं, आणि त्यांच्याही आई-वडिलांचे त्याच्यात आलेले अनुभव, हे आपण ती जी छोटी-छोटी मुलं आहेत, हं. ती 2-2, 3-3 पिढ्यांच्या मानसिकतेचं ओझं घेऊन या परीक्षांना जातायत. बरं. ही ही त्याची रिॲलिटी आहे. फक्त ते दिसायला सुरुवात फेब्रुवारीमध्ये होते. 18 वर्ष, 10 वर्ष ओझं घ्यावं आणि कणाकणानं आपली भीती वाढवावी, इतपत या परीक्षा महत्त्वाच्या असतात का? या मी प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहे. हो. मेडिकल कॉलेजमध्ये गेलेलो आहे. स्कॉलरशिपच्या परीक्षा दिलेल्या आहेत आणि जिंकलेल्या आहेत. त्यामुळे या स्पर्धांना अर्थ नसतो, हे मी म्हणणं म्हणजे बिल गेट्सनी ॲक्चुअली पैशाला काही किंमत नसते असं म्हणण्यासारखं आहे. हं, ते ते खोटं उत्तर आहे. हं, परीक्षांना निश्चित किंमत आहे. या परीक्षांनी काही विशिष्ट ध्येय अचीव्ह होतात आणि ती त्या परीक्षांशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला जर उत्तम दर्जाचं इंजिनिअर व्हायचं असेल, तर तुम्हाला थोड्या काही कॉलेजेसमध्ये जावं लागतं. हो. त्या कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी ती एंट्रन्स आहे किंवा त्या मेडिकल कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी ती एंट्रन्स आहे. हे सत्य आहे. हं, त्यामुळे परीक्षांना महत्त्व आहे का? तर निश्चित महत्त्व आहे. हं.
परीक्षांच्या महत्वाबद्दल कुठलंही दुमत नाहीये. हं, फक्त कुठल्या परीक्षांना महत्व आहे हं. आणि त्याची तयारी कधीपासून केली पाहिजे आणि ते किती त्वेषाने लढलं पाहिजे, हा त्यातला महत्वाचा भाग. हा खूपच प्रॅग्मॅटिक उत्तर आहे, की परीक्षांना महत्त्व आहे, पण त्यासाठी काय करायचं? आपण परीक्षेची तयारी करतो, क्लासेस असतात, आजकाल एडटेक आले, बरेच काय-काय आलंय. ह्या सगळ्यामध्ये परीक्षेच्या ताणाचं व्यवस्थापन किंवा आपल्या अपेक्षांचं व्यवस्थापन असं काही नसतं का? आणि नसेल तर तुम्ही ते कसं सांगाल? सो 2 गट आहेत ह्याच्यातले. एक परीक्षेला आत्ता तोंड देऊ घातलेला गट आहे हो. आणि एक जो आहे, की ज्यांची 5-6 वर्षाची मुलं आहेत, 10 वर्षाची, 12 वर्षाची मुलं आहेत आणि त्यांना हे पुढचे 2 ते 3 वर्ष करायचं. तर हा जो आत्ता परीक्षेला न बसणारा गट आहे, लहान मुलांचा जो गट आहे, म्हणजे इयत्ता 12वीच्या अलीकडची सगळी लोकं आहेत. त्यांनी समोर येणारी प्रत्येक परीक्षा आणि शेकडो परीक्षा येणार आहेत समोर, त्या एक्सपेरिमेंट म्हणून देणं गरजेचं आहे. अच्छा. की मी हे अनेकदा बोललोय, की ही एक परीक्षा मी शून्य अभ्यास करून देणार आहे. या टर्ममध्ये मी फक्त वर्गामध्ये जेवढं भूगोल शिकवलं जाईल, तेवढ्यावरच करणार आहे. मी भूगोलाचा स्वतःचा अभ्यास करणार. अशा प्रकारचे प्रयोग करून बघणं गरजेचं आहे. कारण त्याच्याशिवाय मला वर्गात लक्ष देऊन किती समजतं किंवा परीक्षेच्या 2 दिवस आधी जर मी अभ्यास बंद केला, तर मला किती मार्क पडतात, ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं गरजेचं आहे. हं. आणि त्या 7वी, 8वी, 10वीच्या परीक्षेमध्ये तुम्ही हे प्रयोग करू शकता. कारण तुम्ही कुठल्यातरी इयत्ता 7वीच्या एका परीक्षेमध्ये भूगोलात 80 पैकी 3 मार्क आणले, तर तुमच्या आयुष्यात शस्प काही फरक पडत नाही. हो. पण जोवर तुम्ही ही हिंमत करून दाखवत नाही, तो प्रयोग करत नाही, तो अनुभव घेत नाही, तोवर तुम्ही या घोड्यावर बसलेले नाही आहात. मेजॉरिटी लोकं या घोड्याची शेपूट धरून मागे फरफटत चाललेले आहेत. त्यांना शेपूटही सोडवत नाही आणि फरफट नाही थांबत. तर जर या घोड्यावर मान टाकून तुम्हाला बसायचं असेल आणि तो ॲक्चुअली वापरायचा असेल, तर हे उद्योग तुम्हाला पहिल्यापासून करावे. हं. की हे 1 वर्ष मी बिना ट्युशन्सचं करून बघणार आहे. हे 1 वर्ष मी दिवसाला 1च तास अभ्यास, 1 तासाच्या वर मी करणारच नाही. कारण त्याच्याशिवाय स्वतःच्या ताकदीचा अंदाज येत नाही ना. की हं. जर मला 1 तास अभ्यास करून समजा 80% मार्क मिळतायत, तर मी कशाला जीव जाळू इयत्ता 7वी मध्ये 4 तास अभ्यास करायचा. मग मी बॅडमिंटन खेळतो. मग मी हातात कॅमेरा घेऊन फिरतो. मी पक्षी बघतो. मी खिडकीतून बाहेर बघतो. मी डान्स शिकतो. माझं आयुष्य तरी समृद्ध करतो. 80% ची खात्री झाली आहे माझी तासाभरामध्ये. तर हे जर प्रयोग करायला सुरुवात केली, तर ती अल्टिमेट भीती कमी राहते. हं. आणि आता जे लोकं त्या अल्टिमेट भीतीपर्यंत पोहोचलेले आहेत, की विशेषतः 10वी बद्दलची जी भीती आहे, त्याची एक नेहमी गमतीचा भाग असा आहे, की या मुलांना शिकवणारे जे व्यक्ती आहेत, म्हणजे आपल्या वयाची जी माणसं आहेत, ह्यांच्या आयुष्यात 10वी फार महत्त्वाची होती. हं. या जनरेशनला त्या 10वीचा खरंच उपयोग आहे का? हा एक फंडामेंटल प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायला. हं. की मी अभ्यास केला, परीक्षा कशी द्यायची हे शिकलो, त्याचा आउटकम कसा येतो हे मला बघायचं आहे. म्हणजे मी फाईन ट्यून करेल स्वतःला 11वी-12वी साठी. हा उद्देश ठीक आहे. त्या दृष्टीने तो एक्सपेरिमेंट म्हणून आपण 10वी बघणार असू तर ठीक आहे. पण अटीतटीच्या भावनेमध्ये जर 10वी बघितली जाणार असेल तर वी हॅव अ प्रॉब्लेम. हं. सुदैवाने पुढच्या 2-3 वर्षात हा प्रश्न सुटेल. कारण जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्यामध्ये 9वी, 10वी, 11वी, 12वी एकत्र येतील आणि 10वीची बोर्डाची परीक्षा संपेल. हो. त्यामुळे तो एक निश्चित फरक पडेल. पण तोपर्यंत ही थोडी खेळकर भावना तिथे असणं गरजेचं आहे, की मला अंदाज घ्यायचा आहे. हं. जसं जत्रेमध्ये काहीतरी एखादी स्पर्धा असते. हं. ती बंदूक असते, त्यांनी 4 फुगे फोडायचे असतात. हे युद्ध नाहीये, की माझी जर गोळी लागली नाही, तर मी मरीन शत्रूच्या गोळीत. हे हे आपण गंमत म्हणून खेळतो आपण. तर या गमतीने 10वी ची परीक्षा देता आली पाहिजे असं मला वाटतं. असं काही झालंय का, की आपण अगदी 2010 पर्यंत पकडू, की स्कॅर्सिटीत होतो आपण ओव्हरऑलच, की इतक्याच जागा आहेत. मग महत्त्वाचंच काहीतरी करायचं आहे आणि तरच माझं करियर होणार आहे. गेल्या 15 वर्षात टेक्नॉलॉजीमुळं असेल, विशेषतः टेक्नॉलॉजीमुळं असेल, ज्या पद्धतीनं भवताल बदलला, की कदाचित फोटोग्राफर इज अर्निंग मोर दॅन अ इंजिनिअर. करियरचे अव्हेन्यू झाले. पूर्वी अगदी 14 साली इंजिनिअर होईपर्यंत आम्हाला असं होतं, की इंजिनिअर, डॉक्टर म्हणजेच अ, चांगलं करियर जी प्रत्येकाची इच्छा असते. हे जितक्या फास्ट भवताल बदललंय, तितक्या फास्ट आपली मेंटॅलिटी आणि आपला परीक्षांकडे बघण्याचा ॲटिट्यूड बदलला नाहीये. नाही ना, आपला म्हणजे पालकांचा तर निश्चितच बदलला नाहीये. हं. प्रश्न असा आहे, की मुलांचा तरी बदललाय. हं. कारण कुठल्या ना कुठल्या प्रकारची अस्थिरता
ही सहन करणे. म्हणजे फोटोग्राफरला सीए पेक्षा जास्त पैसे मिळतात का? तर काही फोटोग्राफर्सना मेजॉरिटी सीएस पेक्षा जास्त पैसे मिळू शकतात. हं. पण एव्हरेज सीएला एव्हरेज फोटोग्राफरपेक्षा खूप जास्त पैसे मिळतात. हो. ही सुद्धा रिॲलिटी आहे. त्यामुळे जर तुम्ही रिस्क अव्हर्स असाल, तर तुम्हाला सीए व्हायला पाहिजे. हं, रिस्क घ्यायची जर तुमची हिंमत असेल, तरच तुम्ही फोटोग्राफर व्हायची हिंमत करू शकता. हं. कारण हातात कॅमेरा घेऊन फिरणाऱ्या 1000 लोकांपैकी एकच माणूस त्या लेव्हलला पोहोचला. ते बॉलिवूडमध्ये जाण्यासारखं आहे, हो. की कमालीचा हाय रिस्क, हाय रिटर्न रेशो आहे तिथे आणि खूप थोड्या लोकांना सगळं काही मिळतं आणि बाकीच्या अनेक लोकांना लिटरली उकिडवं बसून राहावं लागतं. ही परिस्थिती आहे. त्यामुळे पालक जेव्हा म्हणतात, की या सुरक्षित दिशांना आपण मुलांना नेऊया, ह्यात काही पालकांची चूक नाहीये. बरोबर. त्यामुळे ते होणार आहे. मुलांना हा कॉन्फिडन्स आहे का, की मी काहीतरी वेगळा प्रश्न शोधून काढू शकतो, तो सोडवू शकतो आणि त्यातनं मला माझ्या आयुष्याला दिशा मिळू शकते. कारण हं, हा त्यांनी अनुभवच घेतलेला नाहीये. आम्ही क्रिएट केलेल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये हा प्रश्न आणि त्याचं हे उत्तर किंवा हं, हा प्रश्न आणि या पद्धतीने सोडवून त्याचं उत्तर मिळवायचं. हं, हे जर मी त्याला 18 वर्ष शिकवलं आहे, तर मी सडनली त्याला इंडिपेंडंट विचार करायची सल्ला देऊ कुठून? हं. हा खोटारडेपणा होईल. हो. असं म्हणायला खूप छान आहे, की स्टार्टअप्स असतात आणि तुम्ही एक छोटा प्रश्न सोडवू शकता. महत्त्वाचा प्रश्न असतो आणि त्यातनं खूप पैसे मिळतात. ह्याची खरंच उदाहरणं दिसतायत का मुलांना भारतात आजूबाजूला? हं, हा जो भाग आहे कारण मुलं रिॲलिटी बघतायत ना. त्यांना ब्रँड्स दिसताहेत, त्यांना गोष्टी दिसतायत, त्यांना घरं दिसतायत, गाड्या दिसतायत. आपले आई-वडील याच्यासाठी किती कष्ट करतायत हेही दिसतंय. हं, त्यामुळे ह्याला कशाला अर्थ नाही, हे म्हणणं योग्य नाहीये. हं, प्रॉब्लेम असा आहे, की त्यातनं मिळणारा पैसा हा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. हे हं. मेडिसिनमध्ये मी बघतो आहे, इंजिनिअरिंगमध्ये तर अख्खं जग बघतंय. हो. आता काय करायचं हा खरा प्रश्न आहे, की आपण इतके दिवस जे भरवशाचे घोडे समजून त्यांच्यावर पैसे लावत होतो, तेही आता हरायला सुरुवात झाली. आणि हं, आता सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकणार. हं, 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 हं. हे फार इंटरेस्टिंग आहे आणि त्याला काय व्हुका वर्ल्ड म्हणतात, व्होलाटाईल अनसर्टन. ह्या व्हुका वर्ल्डमध्ये जाताना, की जिथं हा जे पूर्वीचे हक्काचे घोडे होते, की इंजिनिअरिंग, मेडिकल, सी हेही नसतील, तर अशा वेळेला पालकांवरती जास्त जबाबदारी येते कारण ते अधिक अनुभवी आहेत, त्यांनी अधिक जग बघितलंय. त्यांनी या सगळ्या प्रसंगाला किंवा सगळ्या बदलांना कसं सामोरं जावं? हा विनायक हा भयंकर अवघड प्रश्न आहे. आणि माझ्याकडे ह्याचं रेडीमेड उत्तर नाही. कारण पालकांना आपण म्हणूया, की ही अशी नैतिक जबाबदारी वाटते. खरंच आहे का नाही हा फिलॉसॉफिकल प्रश्न आहे. पण त्यांना ही निश्चित स्वतःची जबाबदारी वाटते, की मुलांना एका विशिष्ट सुरक्षित रस्त्यावर एक विशिष्ट अंतरापर्यंत मला नेऊन सोडायचंय. हं, जर तुमचं 12, 15, 18 वर्षाचं मूल आहे, तर त्याला तुम्ही घरी हातातनं पैसे देऊन तुझे तू मुंबईला जा, असं पुण्यात म्हणत नाही ना. हं, आपण त्यांना तिकीट काढून देतो. आपण त्यांना स्टेशनपर्यंत सोडवतो. खूप लहान मुलं असेल तर आपण त्याला गाडीत बसवून देतो. ड्रायव्हरला सांगतो, कंडक्टरला सांगतो, की हा तिथे गेला तर उतरेल बघा. त्याला जी-पी-एसवर ट्रॅक करतो. त्याच्या टप्प्याच्या आधी त्याला 15 मिनिट फोन करतो, की "अरे तुझं आलंय बरं का, तुला तिथे उतरायचंय." ही पालकत्वाची जबाबदारी आहे सगळी. हं, त्यामुळे सुरक्षितता मुलांची एन्शुअर करणं, सेफ ऑप्शन्सच्या दिशेने त्यांना ढकलत राहणं, हे पालकांचं मॉरल ऑब्लिगेशन आहे. हे बायोलॉजिकल प्रोग्रामिंग आहे. हे तुम्ही तोडायचा प्रयत्न केला तर हे तुम्ही तोडू शकत नाही. हं. दिवसा कितीही त्याचा आव आणला तरी रात्री झोप लागत नाही. ही रिॲलिटी आहे. म्हणजे सतत पालकांना धोपटत राहायचं यात काही अर्थ नाही. बरोबर. ही रिॲलिटी आहे आणि जग बदलत चाललंय ही रिॲलिटी. हं, तर ह्याच्यातनं पालकांनी गोष्टी एन्शुअर कशा करायच्या, हा ह्याचं उत्तर शक्य आहे का? तर हो, निश्चित उत्तर शक्य आहे. पण गॅरंटीचं उत्तर शक्य नाही. हं, जी पालकांना हवी आहे, की हं, हे केलं तर निश्चित ह्याला स्कोप आहे का? हा जो प्रश्न आहे, ह्याला उत्तर नाही. हं, तर जेव्हा इतक्या अनसर्टनिटीमध्ये आपण राहतो, तेव्हा फंडामेंटल्सवर भर देणं महत्त्वाचं असतं. कारण मग ते तुम्हाला बदलत्या जगात सुद्धा तुमचा पाय रोवून उभं राहायला मदत करतात किंवा 4 गटांगळ्या खाल्ल्या तरी परत उभं राहायला मदत करतात. जर सर्व्हायव्हल आणि रिझनेबली गुड सर्व्हायव्हल हा जर एम असेल,
फक्त फंडामेंटल्सवर लक्ष द्यावं लागतं आणि फंडामेंटल्स इज प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. हं. यू लर्न टू सॉल्व्ह प्रॉब्लेम्स, की तुम्हाला दिसणाऱ्या सिच्युएशन मधले प्रश्न पिनपॉइंट करता आले पाहिजेत, फॉर्म्युलेट करता आले पाहिजेत. कारण आपण म्हणतो ना, की फॉर्म्युलेटिंग अ गुड क्वेश्चन इज हाफ द आन्सर. राइट. हे जर स्किल पहिल्यापासून माणूस शिकला, प्रश्न सोडवायचे कसे, प्रश्न ओळखायचे कसे, हं. प्रश्न दिसतात कसे, या सिच्युएशनमध्ये प्रश्न आहे का आणि तो मी कसा ओळखू शकेल, हे जर फंडामेंटल स्किल शिकले तर होऊ शकतं. हे पालकांचं काम राहत नाही ना, हे शिक्षणाचं काम. शिक्षण व्यवस्था बदलणं एक तर मोठी प्रोसेस आहे. पालकांनी असं वागणं स्वाभाविक आहे. पण त्याच्यातही त्यातल्या त्यात आपण ज्याला मराठीत विवेकी पालकत्व म्हणू किंवा रॅशनल पॅरेंटिंग म्हणू. असे काय ट्रिक्स करावे जेणेकरून पालक आणि पाल्य हे दोघांचे आयुष्य बेटर होईल? कारण तो एक प्रॅक्टिकल गोल आहे. सी ह्याच्यातला खूप फंडामेंटल मुद्दा जो आहे आणि ज्याची पालकत्वात चर्चा होत नाही, तो आहे पैसा. तर कारण अल्टिमेटली माझा पोर खाऊन पिऊन सुखी राहिलं पाहिजे आणि शक्यतो प्रॉस्परस झालं पाहिजे. हा येस. तर प्रत्येक पालकाचा ध्येय आहे आणि ते लेजिटिमेट आहे. त्यात काही हो. चूक नाही. तर पहिल्यांदा स्वतःच्या पैशाची काळजी. हं. हा हा खूप महत्वाचा भाग आहे, हं. की पहिल्यांदा स्वतः फायनान्शियली लिटरेट व्हा. हाव कशी दिसते आणि ती स्वतःत कशी ओळखायची हे पहिल्यांदा शिका. कारण हे पैशाच्या बाबतीत खूप पटकन शिकता येतं आणि मग ते शिक्षण बाकीच्या आयुष्याला लावता येतं. हं. की मी माझ्या मुलाच्या कपॅसिटीबद्दल माझी हाव आहे का पोटेन्शियल आहे, हे कसं डिफरन्शिएट करायचं हे तिथे शिकावं लागतं. की 25% रिटर्नवाल्या स्कीममध्ये मी पैसे घालवणार आहे का मोस्ट लाइकली गेले 10 वर्ष सलग 14% मिळत राहिले होते, अशा इंडेक्स फंडमध्ये घुसत राहणार आहे. हे पालकांनी स्वतःसाठी ठरवणं गरजेचं आहे. हं. कारण जोवर त्यांच्या मनात स्वतःची शांतता येत नाही, तोवर ते मुलांना शांतता देऊ शकतात. हं. की ठीक आहे, तुला लहान मुलांना गणित शिकवायला आवडतं, तर तू हो गणिताचा शिक्षक. तुझ्यासाठी मी राहायला घर ठेवलंय. खायची-प्यायची तुझी सोय केलेली आहे. अंगावर 2 कपडे तर असतील आयुष्यभर. हे जर कॉन्फिडंटली पालकांना मुलांशी बोलता आलं, तर ती मुलं काहीतरी वेगळं करू शकतात. हं. तर हा पहिल्यांदा स्वतः कॉन्फिडन्स जनरेट करणं आणि हे काय एका दिवसाची गोष्ट नाहीये. 10, 15, 20 वर्षावर करायची गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे मुलांना प्रॅक्टिकली प्रश्न सोडवू देणं. हा हं. हा हे म्हणजे प्रॅक्टिकल लेव्हलला जर ब्रेकडाउन करायचं असेल, तर आता हे खूप क्लिशेड वाटेल, कारण खूप चांगल्या शिक्षकांनी हे अनेकदा सांगितलंय. शोभाताई भागवतांसारख्या लहान मुलांबरोबर काम करणाऱ्या माणसांनी सांगितलंय. राजीव तांबे हे कायम सांगत असतात, की "अरे, आठवड्याभराचं टाईम टेबल बनवूया स्वयंपाकाचं. त्याच्यासाठी काय-काय गोष्टी लागतात त्याची लिस्ट करूया. त्याची ग्रोसरी लिस्ट बनवूया. त्याची किंमत किती होते ते बघूया. ती ऑर्डर देऊया. ते 4 ठिकाणी त्याची किंमत काय आहे हे शोधा." हे जे लाईफ स्किल्स आहेत ना, बऱ्याचशा पालकांना असं वाटतं, की हे काय? ह्यात काय शिकायचंय? त्याच्यापेक्षा तू अभ्यास कर. हा जो भाग आहे, की आम्ही सर्व गोष्टींची काळजी घेतो, तुम्ही अभ्यास करा. हं. हे बदलणं फार गरजेचं आहे. अभ्यासाच्या वेळेवर लिमिट घालणे आणि दिवसाला तुला 1 तासाच्या वर अभ्यास करायला परवानगीच नाहीये. हा नियम कमालीचा महत्वाचा आहे. कारण त्याच्याशिवाय त्या अभ्यासाची एफिशियन्सी वाढणार नाहीये. हं. त्याच्याशिवाय कॉन्सन्ट्रेशन वाढणार नाहीये. त्याच्याशिवाय मुलाची भूक वाढणार नाही. हं. तुम्ही नाही यावर्षी तुला ट्युशन्स लावणार आहे आणि अभ्यासही 1च तास करायचा आहे. बघूया काय होतंय. हे मोकळ्या मनानी आणि खरोखर हं. प्रयोग करत राहणे, ही जी प्रयोगशीलता आहे, त्याला एक प्रकारची हिंमत लागते आणि आपण हा प्रयोग करणार आहोत, तर आपण ह्यातनं कुठला प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतोय? यातनं तुम्ही प्रश्न डिफाईन करायला शिकता. तुम्ही मेथोडॉलॉजी शिकता, तुम्ही उत्तरं काढायला शिकता, तुम्ही आलेल्या निष्कर्षाचा अर्थ लावायला शिकता आणि लिटरली हे एक स्किल असं आहे, की जे तुम्हाला जन्मभर सगळीकडे सतत लागतं. हं. कुठल्याही तुम्ही व्यवसायात जा. जर तुम्हाला हे स्किल असेल, तर तुम्ही त्या व्यवसायामध्ये वर जाणार आहात. हं. नाहीतर तुम्ही कमालीचे डॉक्टर, इंजिनिअर किंवा सीए होणार आहात. हं. हा भाग आहे, की प्रश्न सोडवत राहणे. हा मनुष्याच्या वर्किंग आयुष्याचं अल्टिमेट ध्येय आहे. जे एलॉन मस्क करतोय ना, सगळी मोठी लोकं ते करतायत. आपण बघतोय. हे आयडियल जरी झालं, तरी एक प्रश्न कायम पालकांना राहतो आणि पालकांच्या भूमिकेतनं तो योग्यही आहे, की मुलाची परीक्षा आहे कोणतीही 10वी पासून अगदी यू-पी-एस-सी पर्यंत, की आम्ही काय-काय करायचं. मग काही जण ब्रेक घेतात, काही जण 2-1 महिन्याची सुट्टी घेतात, जॉब बदलतात.
आणि मग फॅसिलिटेटरच्या भूमिकेत राहतात. तर आपल्या मुलाचं भलं व्हावं यासाठी या स्पर्धा परीक्षांच्या वेळेला 10वी पासून ते यू-पी-एस-सी पर्यंत पालकांनी काय भूमिका निभावावी? त्याच्यात पालकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या कृती आणि अकृती दोन्ही आहेत, की त्याच्यासाठी तुम्हाला अबनॉर्मल वेळ अभ्यास करावा लागतो. ही रिॲलिटी आहे. हं. म्हणजे तुम्ही कुठलीही जर मोठी एंट्रन्स एक्झाम देणार असाल, तर तुम्हाला 24 तासाचे 12 ते 14 तास त्या उद्योगाला वाहून घ्यावं लागतं. बाकीच्या 4 गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात. तर ती गोष्ट फॅसिलिटेट करणं हे पालकांचं पहिलं काम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी कोचिंग लागतं. घरच्या घरी बसून मी खूप हुशार आहे, तर मी जे देतो, असं करणारे लोकं माझ्या पाहण्यात तरी नाही आहेत. माझ्या जनरेशनमध्ये होती. माझे 2 मित्र आहेत, की ज्यांनी कुठलंही कोचिंग न लावता आय-आय-टी क्रॅक केली होती. ते दिवस गेले. तसं आता काही होत नाही. तर त्याच्यासाठी जी एक आर्थिक सोय करावी लागते, ती पालकांना करावी लागते. या काँक्रीट जबाबदाऱ्या झाल्या. ह्याच्यात तुम्ही सुशिक्षित असण्याचा काही संबंध नाही. हे बेसिक मटेरियल आहे गरजेचं. त्यानंतर मुलाबरोबर महिन्याच्या महिन्याला एक प्लॅनिंग मीटिंग घेणं गरजेचं आहे. हं. की सध्या तू काय करतो आहेस? पुढच्या महिन्यात तू काय करून बघणार आहे? हे ॲक्चुअली लिहावं लागतं. बऱ्याचशा पालकांना हे फार कृत्रिम वाटतं किंवा हे ते कधीतरी वैतागून एकदम पोरांशी ही गणितं मांडायला बसतात. की जशी तुमच्या कंपनीमध्ये प्लॅनिंग मीटिंग असते, आठवड्याची असेल, दिवसाची असेल, जे काय असेल ते असेल. ती दर महिन्याला घरात होणं गरजेचं आहे. की हा महिना से आपण 12वीत बसणाऱ्या मुलाचं उदाहरण घेऊया, की त्याची 10वी संपली आहे, त्यांनी कुठल्यातरी कोचिंगला हे केलंय. तर हा महिना मी दिवसाचे हे 6 तास रोज अभ्यास करणार आहे. मी हा वेळ स्वतःला ठरवून दिलेला आहे. हा 1 तास मी व्यायाम करणार आहे किंवा हा 1 तास मित्रांबरोबर बाहेर जाणार आहे. हे माझं रुटीन झालं. मग मी स्पेशल कुठल्या गोष्टी करून बघणार आहे, तर मी फोनवरचा माझा वेळ कमी करून बघणार आहे. हे एक स्पेशल झालं आणि पुन्हा नैमित्तिक काय आहे, की 3 आठवड्यानंतरची जी माझी परीक्षा येते आहे, त्याच्यामध्ये हे टॉपिक आहेत. ज्या रेटने क्लासमध्ये चाललंय त्याच्यात हे काही सगळे कव्हर होणार नाहीये. तर मी माझं स्वतःचं काहीतरी करायला सुरुवात. ह्या तिन्हीही धारा कागदावर लिहून त्याचं दर महिन्याला ऑडिट होणं गरजेचं आहे. की मागच्या 1 तारखेला आपण हे बोललो होतो. ह्या आपल्या नोट्स होत्या. चला कंपेअर करूया काय-काय झालंय याच्यापैकी. जे झालं आहे ते चांगलं झालं आहे त्याच्याबद्दल शाबासकी देणं, तो थ्रेड कंटिन्यू करणं. जे झालं नाहीये, ते का नाही झालेलं याच्याबद्दल चर्चा करणे, त्याच्यावर उपाययोजना करणे आणि ते इम्प्लिमेंट करायला सुरुवात करणे. ही जी सतत इम्प्रूव्हमेंटची जी प्रोसेस आहे, ती चालू राहणं गरजेचं आहे. इथे पालकांचा खूप मोठा भाग आहे. हं. तेव्हा तरी एकदा अचानक जागे होणं आणि तोंडाचा पट्टा सोडणे, हे जे पालकत्व आहे, की आम्ही तुमच्यासाठी एवढं करतो आणि तुम्हाला कसं त्याची काही किंमतच नाही. हे नाहीये पुरेसं कारण ही लहान मुलं आहेत. हं. दाढी-मिशा आलेल्या असले आणि अंगाला वास यायला लागलेला असला, तरीही ही लहान मुलं आहेत. कारण हं. मेंदू तिथपर्यंत पोहोचलेला नाही, फक्त शरीर पोहोचलेलं आहे. तर त्यांना ती एक्स्ट्रा मदत लागते. हं. आणि ती अशा प्रकारे देऊन त्यांना लाँग टर्म प्रश्न हे असे सोडवायचे असतात. ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन देणं, हे खरं सक्सेसचं पाथ आहे. हं. त्याच्याशिवाय हे होणार नाहीये. ह्या सगळ्यात कधी-कधी पालकही ताण घेतात आणि मुलांच्यातही अँक्झायटी आणि डिप्रेशन क्रिप इन होतं. हे कसं घडतं? या प्रश्नाचं जर मी खरं-खरं उत्तर दिलं, तर मी बऱ्यापैकी अनपॉप्युलर होणार आहे. पण ती रिस्क घेऊन खरं-खरं उत्तर देऊया. आपल्या मुलाची कपॅसिटी किंवा त्याचे गुण, कपॅसिटी हा फार व्हॅल्यू लेडन शब्द आहे. त्याचे गुण म्हणूया. त्याचे गुण खरंच काय आहेत? हे पालकांना बऱ्यापैकी स्वतःला बाजूला ठेवून बघायला शिकायला पाहिजे. हं. साधं उदाहरण देतो, की इयत्ता 10वी मध्ये शेवटचे फक्त 2 महिने यांनी अभ्यास केला आणि ह्याला 85% मार्क मिळाले. म्हणजे हा खूप हुशार आहे. तर आता यांनी त्या मोठ्या एंट्रन्स एक्झाम दिल्या पाहिजेत. हे 100% चुकीचा विचार. तुमच्या मुलाच्या शाळेमध्ये किती मुलांना 90% वर मार्क मिळाले हे जर तुम्ही बघितलं, तर तुमच्या लक्षात येईल की 20 आणि 30% पोरांना ते म्हणजे जे 1,20,00,000 पोरं त्याच्या बॅचमधले आहेत भारतभरातले, त्यातले 20 ते 30 लाख लोकांना एवढे मार्क पडतात. टॉप नॉच कॉलेजेसमधल्या सीट, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस, आय-आय-टीज आणि चांगली प्रायव्हेट कॉलेजेस, ही 2 आणि 3 लाखाच्या पलीकडे जातात. हं.
पण मग त्याच्यात पोटेन्शियल आहे. हो, पोटेन्शियल असलेला हा 30 लाखाचा गट आहे दररोज. माझं मूल नियमित अभ्यास करता आहे का? स्वतःहून काय करू शकता आहे? मदत कशाप्रकारे वापरतो, कशाप्रकारे मागतो? ह्याचा एक पट तुमच्या मनामध्ये असला पाहिजे आणि त्यावरनं तुम्ही पुढची दिशा ठरवाल. हं. हा जो एक काहीतरी पॅरामीटर घेऊन बसतात, की 2 महिने अभ्यास केला तर 85% मग 24 महिने अभ्यास केला तर 99% किंवा 100%. हे असं त्रैराशिक नाहीये. हं. त्याच्यात इतर गुण लागतात. ह्यांनी पहिले 10 महिने का अभ्यास केला नाही? हा जर प्रश्न सुटला नसेल, तर पुढच्या 24 महिन्यामध्ये त्या 10चे 20 महिने होणार आहेत आणि तो नाही होणार आहे अभ्यास. तर काय ह्याला एक्झॅक्टली जमतंय? काय आवडतंय? माझं मूल कुठली गोष्ट भान हरपून करतं? मोबाईल बघणे नव्हे, ॲक्चुअल काम करताना. की कुठल्या बाबतीत त्याच्या मागे लागावं लागत नाही, हं. हे पालकांना कळलं पाहिजे. आपल्याला कशाच्या बाबतीत मागे लागावं लागतं ह्याच्यावर इतका फोकस असतो, की मूल स्वतःहून काय करत आहे स्वयंप्रेरणेने हे लक्षात येत नाही. कारण तिथे त्याच्या करिअरची दिशा आहे. हं. स्वयंप्रेरणेने मूल ज्या गोष्टी करत आहे त्याच्यातून त्याला करिअर सापडणार आहे. तुला शिस्त लागली तर तुला हे करता येईल वालं करिअर नाहीये. हं. अंतर्गत जिथे शिस्त येते आहे, जी नैसर्गिक दिशा दिसते आहे, ती महत्वाची आहे. ती शोधायला एफर्ट्स घेतले पाहिजे. या सगळ्यामध्ये मोबाईल हातात आल्यामुळं पालकांच्या आणि मुलांच्याही काय बदललं? मला असं वाटतं, की मोबाईलनी म्हणजे हे पुन्हा आपल्या मराठी शाळेत किंवा मेडिकल कॉलेजमध्ये असताना जी डिबेट्स असायची. मी लहान होतो तेव्हा हं. टीव्ही शाप की वरदान, मग इंटरनेट शाप की वरदान, मग प्रेमविवाह शाप की वरदान. असल्या कॅटेगरीमध्ये ते मोबाईलवाला आता बहुतेक गेलाय. हं. आणि बहुतेक पालकांच्या मनामध्ये मोबाईल हा शाप पण आहे आणि वरदान पण आहे. अ, असं काहीतरी एक उत्तर आहे, की त्याचा योग्य वापर केला तर त्याचा खूप उपयोग आहे. हं. त्याचा योग्य वापर करणारे तुमच्या आजूबाजूच्या 500 लोकांमध्ये किती लोकं आहेत याचा एकदा हिशोब लावा. हं. तुम्हाला एक तरी व्यक्ती अशी माहिती आहे का, की जिला मोबाईलचा कुठलाही वाईट त्रास होत नाहीये आणि फक्त 100% उपयोग? त्याचं उत्तर नाही असं आहे. हां. हे औषध घेतल्याने हजारातले 900 लोकं मरतात आणि 100 लोकच वाचतात. हं. इतकं जहाल औषध आहे आणि हे काही पालकांना पटत नाही. हं. मी गेली अनेक वर्ष कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये खूप उत्तम परफॉर्म करणाऱ्या पुण्यातल्या पहिल्या 5त 10त येणाऱ्या मुलांबरोबर मेंटल कोच म्हणून काम केलेलं आहे. ह्याच्यातलं एकही मूल मोबाईल ॲडिक्ट नाही. बरं एकही एकही नाही. इनफॅक्ट ह्याच्यातल्या मेजॉरिटी मुलांनी स्मार्टफोन वापरलेलाच नाही. बटनाचा फोन घेऊन फिरतात. आणि जे मुलं स्मार्टफोन वापरत आहेत त्याच्यापैकी, ते कमालीचे नियम लावून तो फोन वापरतात. हं. त्याच्यामुळे तुमचं मूल एव्हरेज असो, ब्रिलियंट असो, सब एव्हरेज असो. तुमचं मूल, फोन आणि करिअर हे त्रैराशिक बसणार नाहीये. हे अत्यंत कडवट, अवघड पण सत्य आहे. हं. मुलांच्या हातामध्ये फोन देणे ही चूक आहे. आणि ही चूक पालक अगदी लहानपणापासून जोवर सुधरत नाहीत, तोवर त्या पालकांना आणि त्या पोरांना ह्याची किंमत द्यावी लागणार आहे. हं. आमच्या घरामध्ये आजी-आजोबा असतात, त्यांनी दिवसभर काय करायचं, मग त्यांच्यासाठी मोबाईल फोन ठेवावाच लागतो. तुमच्या घरात जर मूल आहे आणि त्या मुलाची जी गरज आहे, ती पाळण्याची जर घरातल्या सर्व थोरांची तयारी नसेल, तर तुम्ही आजी-आजोबा म्हणून त्या पोझिशनला बसायला नालायक आहात असं मला वाटतं. 50 वर्षापूर्वीचे आजी-आजोबा काय करत होते? आपण कायम पोरांना उदाहरणं देतो ना, आम्ही लहान होतो तेव्हा 20 नद्या आणि 50 ज्वालामुखी ओलांडून शाळेत जात होतो. सांगतो ना आपण पोरांना आपल्या गरिबीच्या सुरस आणि चमत्कारिक कथा. पोरांनी जर आजी-आजोबांना या कथा सांगायला सुरुवात केली, 50 वर्षापूर्वीचे जे आजी-आजोबा होते, ते दिवसभर हातात काठी घेऊन नुसते पारावर बसून राहायचे. त्यांना तर मोबाईल नव्हता, हरी-हरी करायचे. तुम्ही कसले मोबाईल वापरताय? असं जर पोरांनी आजी-आजोबांना विचारलं तर? आई-बापांना विचारलं तर? तुमचे आई-बाप कुठला मोबाईल वापरत होते तुम्ही शाळेत असताना? असं विचारलं तर? हं. त्याच्यामुळे हे तिन्ही पिढ्यांना द्यायचं उत्तर आहे. फक्त मुलांवर याची जबाबदारी टाकून नाही चालणार. हं. की बघ हे काका काय सांगतायत, ते म्हणतायत मोबाईल वापरू नको, डॉक्टर काका सांगतायत, तर तू मोबाईल ठेव. असं म्हणून नाही पोरं मोबाईल ठेवत.
आई-बाप तुम्ही आहात. हं, त्याच्यामुळे मोबाईल या प्रकाराच्या मी 100% विरुद्ध आहे. हे मी माझ्या स्वतःच्या घरातही अप्लाय केलं. माझ्या मोठ्या मुलीला 12वीत मोबाईल, 12वी नंतर मोबाईल मिळालेला आहे आणि धाकट्या मुलीला 10वी नंतर मिळाला. तोपर्यंत मोबाईल दिलेले नाहीये. हं, भरपूर शिव्या खाल्ल्या. हं, पण शिव्या खाणं हा पालकत्वाचा भाग आहे. माझ्या पोरांना मी 24 तास आवडलेलाच राहावा, हा न्यूरॉसिस झाला. ही मॅच्युरिटी नव्हे. नाही, काही गोष्टी मला पालक म्हणून अशा कराव्या लागणार आहेत, की ज्या माझ्या मुलांना आवडणार नाहीयेत. पण ती माझी जबाबदारी आहे. हं. आवडतं म्हणून काय फक्त साखर खाऊ घालणार आहे का 24 तास? नाही ना. एक्सप्लेन दिस इन डिटेल. शिव्या खाणं हा पालकत्वाचा भाग आहे. प्लीज. सी कुठल्याही प्रकार म्हणजे माणूस हा बेसिकली प्लेजर प्रिन्सिपलवर चालतो, हं, की आपल्याला म्हणजे भारतीय संस्कृतीत आपण ज्याला श्रेयस आणि प्रेयस म्हणतो, हं, तशातला हा भाग आहे. आपण सगळेजण 99% वेळा 99.99% वेळा प्रेयस जे आत्ता मला आवडतं आहे, माझ्या सेन्सेसना आनंद देणारं जे कृत्य आहे, ते मला करायचं आहे. त्याचा ताबडतोब ग्रॅटिफिकेशन आहे, ताबडतोब आनंद आहे. हो. श्रेयस हे आत्ता कडू आहे, नंतर चांगलं वाटणार आहे. श्रेयस हा तुमचा पेन्शन फंड आहे, हं, की आत्ता पोटाला किंचित चिमटा काढून 10% तुम्ही दर महिन्याला टाकत राहता आहात, तेव्हा तुमच्या रिटायरमेंटची गॅरंटी होणार आहे. मधले 20 वर्ष तुम्हाला त्याच्यातनं काहीही मिळणार नाहीये. उलट थोडी काटकसर सहन करावी लागणार. आणि प्रेयस इज क्रेडिट कार्ड, की ए-एस-ए-पी आत्ता सांगितलं, आत्ता पाहिजे. हा जो भाग आहे, हा त्यातला फरक आहे. पालकांचं काम आहे, की श्रेयस सुरक्षित ठेवणे हं, आणि मुलांचं नैसर्गिक उत्स्फूर्तता ही आहे, की प्रेयस गच्च पकडून बसणे. हं, त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही त्यांना अशा प्रकारे एका विशिष्ट रस्त्यावर ढकलायचा प्रयत्न करता आहात, तेव्हा मुलं खुश नसणार आहेत. काही-काही बाबतीत ते म्हणणार आहेत, की "यू आर द मोस्ट हॉरिबल पेरेंट इन द वर्ल्ड." पण तुमच्या जर मनात खात्री असेल, की मी जे हे करतोय हे योग्य आहे, हे गरजेचं आहे, तर यू नीड टू टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. हं, 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 हे हं, हे पालकांना माहिती असणं गरजेचं आहे. हा जो आधुनिक पालकत्वाचा ध्यास आहे, की मी माझ्या मुलाचा मित्र किंवा मैत्रीण पाहिजे आणि माझी मुलं कायम सुखी राहिली पाहिजेत, माझी मुलं कायम आनंदी राहिली पाहिजेत. कोण कायम आनंदी असतं? शक्य आहे का कायम आनंदी असणं? आणि काय कायम सुख कोणाला मिळतं? त्याच्यासाठी गांजा ओढावा लागतो. द्यायचा आहे का पोरांना आणि स्वतःला गांजा पहिल्यापासून? तोही फार वेळ टिकत. त्याच्यामुळे कुठेतरी हा त्रास, हे दुःख, ही अडचण, हं, हे न आवडणे पण, हे सहन करायची तयारी पाहिजे. हं. नाहीतर होणार नाहीये. पण कित्येकदा याच्यामध्ये एक इन्हेरंट जेन्युइन गिल्ट असते, की आम्हाला नाही मिळालं, मुलांना मिळू दे. आम्ही वडिलांचा ओरडा खात राहिलो, आता आम्ही नीट वागू. आणि एक भीती असते, की यातनं त्यांचे आणि त्यांच्या पुढच्या पिढीचे संबंध हे खूप ताणले जातील, तुटेपर्यंत ताणले जातील. त्याचं काय? मला हे माझ्या लहानपणी मिळालं नाही पाहिजे आणि हे मी माझ्या मुलांना देणार आहे. हा पैशाचा प्रश्न नाहीये. मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे, की मुकेश अंबानीला सुद्धा असं वाटत असणार आहे आणि त्याच्या मुलांना सुद्धा वाटत असणार आहे, हं. बरं. की आम्हाला या गोष्टी लहानपणी मिळाल्या नाही. बापाने एवढी Lamborghini घेऊन दिली, पण याला चालवायलाच मिळाली. मुंबईत रस्तेच नाहीयेत तसे. एकदा रात्री 2 वाजता बाहेर काढली तर ॲक्सिडेंट झाला. रोज नुसतं बघत बसावं लागायचं. 4 कोटी रुपयाची गाडी आहे. जगात फक्त 10 लोकांकडे आहे. मी त्याच्यापैकी एक आहे आणि मला काही फिरवता येत नाही. याचं दुःख आपल्याला कुठून कळणार? प्रत्येकाला काहीतरी हवी असलेली गोष्ट मिळत नाही. हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी जगात कोणाला मिळत नाही. हं. ही रिॲलिटी आहे ना आयुष्याची. याचं प्रकरण करण्यासारखं काय आहे? बरं. हं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या लहानपणी तुम्हाला जे मिळालं नाही, त्यामुळे तुमच्या काळजाला जे भूक पडलेलं आहे, ते मुलांना देऊन बुजणार नाही. ज्या मुलांना आत्ता त्याची गरज आहे आणि त्यांना ते मिळत नाहीये, त्यांच्यासाठी तुम्ही काही केलं तरच ते भूक थोडंफार बुजणार. हं. तुमच्या सुखलोलूप मुलांवर अजून सुख लादून ते भूक बुजणार नाही, उलट ही मुलं बिघडणार. हं. मला लहानपणी पेन्सिलीचे बारीक-बारीक तुकडे होईपर्यंत पेन्सिली वापराव्या लागल्या. म्हणून जर मी माझ्या पोराला दर आठवड्याला 1 डझन अप्सरा पेन्सिली आणून देणार असू, तर तो प्रश्न सुटत नाही. तर ते छोट्या तुकड्यांनी लिहावं लागायचं माझं दुःख त्याने बरं होत नाही.
ज्या मुलांना शिक्षणाची इच्छा आहे आणि यांना पेन्सिली मिळत नाहीये, त्यांना जर मी पेन्सिली द्यायची सोय केली, तर ते भूक थोडंसं बुजायला मदत होणार. हं. ह्याला ₹4,000 शूज घालणाऱ्या माझ्या पोराला मी दर दिवशी एक बॉक्स आणून दिलं पेन्सिलींचं, तर ते बिघडेल, हे सुधारणार नाही. हं. हे भान फार महत्वाचं आहे त्यात. हं. की जे गरजेचं आहे ते निश्चित दिलं पाहिजे. लाड अधून-मधून केलेच पाहिजेत. पण त्यातला अधून-मधून शब्द महत्वाचा आहे. हं. सततचे कमालीचे लाड आणि तो जो गिल्ट आहे, की आम्हाला पुरेसा वेळ देता येत नाही. अरे कुठल्या पालकांनी पोरांना वेळ दिलाय? कधी दिलाय? हं. उलट आत्ताचे पालक मुलांचा खूप जास्त विचार करतात आणि मुलांना खूप जास्त वेळ देतात असं मला वाटतं. ते त्या वेळात काय करतात हा वेगळा प्रश्न आहे. बरोबर. पण रॉ क्वांटिटी म्हणून वेळ निश्चित जास्त देतात. पोरं जितकी मेंटल स्पेस ऑक्युपाय करून ठेवतात आई-बापांच्या डोक्यामध्ये, ते या पिढीत जितकं होतंय तितकं आधी कधी झालेलं नाहीये. हं. हा हं. हा हा पालकांनी या गिल्टमधनं बाहेर येणं गरजेचं आहे. तर हं. तुम्ही काही चुका नाही करत आहात या बाबतीमध्ये. तुमचं चांगलं चाललंय. तुम्ही लकी आहात. तुम्ही तुमच्या मुलांना सर्व सोयी देता आहात. अतिरेक करू नका. आणि उगाच या गिल्टखाली राहू नका, की आम्ही वेळ देत नाही, आम्ही वेळ देत नाही. हं. उद्या जर तुम्ही खरंच नोकरी सोडून बसलात ना घरी, तर तुम्हाला नकोशी होतील पोरं स्वतःची. कारण स्वतःची असली तरी 24 तास कोणाला झेलवत नाही. तेही नॉर्मल आहे, की माझ्या मुलाबरोबर मला 1 तासापेक्षा जास्त वेळ घालवायला जीवावर येतं बरं का. हे प्रामाणिकपणे म्हणण्यात काही चूक नाही. कोणाचंही पोर असं नसतं. अगदी प्रभू रामचंद्र जरी तुमचं पोर असलं, तरी 24 तास बसावं लागलं तर कंटाळा येईल त्याचा आणि त्याला तुमचा. हं. त्याच्यामुळे थोडा वेळच एकमेकांबरोबर राहणं अपेक्षित आहे. फक्त त्या वेळात काय करतो आहे, यावर फोकस करूया. अजून एक खूप मुद्दा येतो अशा वेगवेगळ्या फोरम्सवर, की आता हा पुन्हा क्लिशे आजकालची मुलं ऐकत नाही. मग त्यांच्याकडे मोबाईल आहे, त्यांच्याकडे एक्सपोजर आहे. त्यांची स्वतःची का होईना ठाम मतं आहेत, चुकीची असो वा बरोबर. आणि मग ऐकणं न ऐकण्याची एक सायकल तयार होते. ह्याला कसं बघायचं? मुलं न ऐकणं हा पुन्हा एकदा गुणधर्म आहे. हे जे सगळे लोकं म्हणतात ना, की आम्ही आमच्या आई-वडिलांचं सगळं ऐकलं, हे खोटं बोलतात. हं. तुमच्या आई-वडिलांचं सांगणं तुम्हाला मनापासून पटलेलं होतं का? हा त्यातला प्रश्न महत्वाचा आहे, की वरवरचा कॉम्प्लायन्स हा धाक होता आई-वडिलांचा. तुम्हाला त्यांचं म्हणणं पटलं नव्हतं. तुम्ही ते भीतीने करत होते. हं. मग ती भीती तुमच्यामध्ये निर्माण व्हावी, यासाठी तुमचे आई-वडील जसे वागले, तशी वागायची तुमची तयारी आहे का? हं. आपण तसे नाही वागत आहोत ना. हं. आपण मेजॉरिटी पालकांनी आपण मुलांना मारणं बंद केलंय. मुलांना मारा हे मी सांगत नाहीये. हो. नाहीतर कोणीतरी तेवढाच क्लिपचा तुकडा काढायला म्हणाले, डॉक्टर शुक्ल म्हणाले, "पोरांना बडवा" म्हणून. ते जसे वागले मुलांशी, तसे आपण आपल्या मुलांशी सारखी नाही वागत. हो. मग आपली मुलं ही आपण लहानपणी जसे होतो तसे कसे होतील? वेगळेच इन्ग्रेडियंट्स घेऊन जर तुम्ही स्वयंपाक करता आहे, तर ती डिश नाही तयार होणार आहे ना. वेगळी डिश तयार होणार आहे. या डिशचे वेगळे गुण असणार आहेत, वेगळे दोष असणार आहेत. हं. आणि ते सहन करावे लागेल. आपण मुलांना शिकवतोय इंडिपेंडेंटली विचार करायला. आपण मुद्दाम अशा शाळांमध्ये मुलांना पाठवतो आहे, की जिथे मुलं काहीतरी करून शिकतील, 4 प्रश्न विचारायला शिकतील. मुलं क्युरियस असतात. त्यांनी 100 वेळा प्रश्न विचारायचे असतात. ते उत्तर देणारा शिक्षक हवा, अशा शाळांमध्ये पाठवतोय ना. मग जर तुम्ही तलवारीला धार लावता आहात, तर ती धार पहिल्यांदा म्यानाला लागणार आहे. शत्रूला हं. जेव्हा लागेल तेव्हा लागेल. म्यानाला लागणार आहे ती त्याची तयारी ठेवावी लागेल. हे पर्सनली घेणं, हा जो प्रकार आहे, की माझं मूल मला नाही म्हणतंय म्हणजे माझे काहीतरी पूर्वज नरकात गेले. हे छाती पिटून रडणं बंद करायला पाहिजे पालकांनी. हा रुदालीगिरी जी पालकांची आहे ही थांबायला पाहिजे. हं. की हे करणार आहेत मुलं. हे पर्सनल नाहीये. हे मुलं करतात. हं. हे तुमचं मूल तुम्हाला पर्सनली बनवून देत नाहीये. हे McDonald's आहे, सगळ्यांना मिळतं. हा जो भाग आहे हा महत्वाचा आहे, की त्याच्या वयात त्यांनी असं वागणं हे साहजिक आहे. माझ्या वयात मला त्याची काळजी वाटणं हेही साहजिक आहे. हे हे ट्रान्सपर्सनल आहे. हं. हे वैयक्तिक नाहीये. हे जर भान राहिलं, तर ते पालकांचं दुःख कमी होईल असं मला वाटतं. परिस्थिती नाही सुधारणार. हे बरं. केल्याने पोरं ऐकायला नाही लागणार. हं. तुमचं दुःख कमी होईल आणि तुमचं दुःख कमी झालं, तर तुम्हाला त्या मुलाबद्दल येणारा राग कमी होईल. हं. कारण पालक खूप रागावून आहेत. ते बोलत नाहीत, कारण आता त्यांना ते म्हणायची परवानगी नाही. माझ्या मुलाचा मला संताप आला आहे, असं म्हणायची आम्ही सोय नाही ठेवली पालकांना. आम्ही ते गुलाबी, गुलाबी पालकत्व बनवून ठेवलंय त्याचं. असं कोणी जर पालक खरं-खरं बोलायला लागला,
तर बाकीचे लोक भुवयावर करतात की अरे काय कसला पालक आहे, असं काय पोरांचा संताप येतो. ऑफकोर्स येतो. हे सगळं घडत राहणं, 19-20 होत राहणं इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल जर्नी असते. खरा प्रॉब्लेम होतो जेव्हा हे सगळं इन अ वे डिसऑर्डरच्या दिशेनं जातं. मग अँक्झायटी असेल, मग डिप्रेशन असेल, मुलांची पण आणि पालकांची पण. तर हे जे काही चालू आहे 2 पिढ्यांच्यातला संबंध, हा कुठेतरी चुकीच्या दिशेला जातोय. हे कसं ओळखायचं? त्याच्यात क्लिअर रेड फ्लॅग्स आहेत आणि ते मी क्लिअर रेड फ्लॅग्स म्हटलो ते चुकीचं आहे. लपलेले रेड फ्लॅग्स आहेत. बरं. स्वच्छ ढळढळीत दिसत नाही. कारण तुमच्या मुलाने काही गोष्टी तुमच्यापासून लपवणं किंवा आई-वडिलांपासून थोडं फटकून राहणं, हे एका विशिष्ट वयात अपेक्षित आहे. हे एका प्रमाणाच्या बाहेर व्हायला लागलं, तर ते कसं ओळखायचं हा प्रॉब्लेम आहे. कारण तिथं तिथं प्रॉब्लेम होणार आहे. तर जेव्हा तुमच्यातला संवाद तुटतो आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहज एकमेकांशी बोलणं कमी होतंय. हं. हा रेड फ्लॅग आहे, की तुमचं जे बोलणं आहे ते आता फंक्शनल राहिलंय, की आज काय केलं? हे झालं का? ते झालं का? तो अभ्यास केला का? इकडे गेला होता का? तिकडे गेला होता का? या लेव्हललाच जर फक्त तुमचा संवाद राहिला असेल, मॅनेजमेंटवाला संवाद जर झाला असेल, तर देअर इज अ रेड फ्लॅग. मग काहीतरी इथं हं. तुटतंय. महत्त्वाच्या गोष्टी घडतायत मुलांच्या आयुष्यात आणि त्या तुमच्यापर्यंत ॲक्सिडेंटली पोहोचताहेत किंवा थर्ड पार्टीच्या थ्रू पोहोचताहेत. तर देन देअर इज अ प्रॉब्लेम. की हं. तुमच्या मुलाचं त्याच्या सर्वात जवळच्या मित्राशी भांडण झालं आणि ते दोघं आता एकमेकांशी बोलत नाहीयेत. हे तुम्हाला मुलाकडून न कळता दुसऱ्या कोणाकडूनही जर कळलं, तर दॅट्स अ रेड फ्लॅग. याचा हं. अर्थ ते नातं उसवलंय. हं. तर रेड फ्लॅग्स जे आहेत ते संवादाचे आहेत, हं. की आपल्या पोराच्या डोक्यात काय चाललेलं आहे, ह्याचा आपल्याला अंदाज न येणं. 100% अंदाज कोणालाच येत नाही एकमेकांचा. पण आपलंच मूल आपल्याला अनोळखी वाटायला लागणं, हा खूप मोठा रेड फ्लॅग. हं. ह्याच्याकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. हं. 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 कारण हा जर सांधा सुटला, तर ते कुटुंब संपतं. ते कुटुंब म्हणून राहत नाही. हं. तर या अगदी एकच जर गोष्ट धरायची असेल, तर ती ही गोष्ट, की आपलं मूल जर आपल्याला परकं वाटायला लागलं, अनोळखी वाटायला लागलं, तर काहीतरी घडलंय. दुसरा एक प्रॉब्लेम असा होतो, हे तर मान्यच आहे, की समजा माझा भाऊ-बहीण, कुणीही नातेवाईक किंवा पालकांना अगदी एज डिफरन्स असेल, तर मुलगा ज्यावेळी म्हणतो, की मला भीती वाटते परीक्षेची किंवा मला अँक्झायटी वाटतेय, तेव्हा त्याला कसं रिस्पॉन्ड करायचं, यासाठी निदान मी तरी ट्रेंड नाहीये किंवा एक मोठी पिढी ट्रेंड नाहीये. तर असं ज्यावेळी येतं, की मला अँक्झायटी वाटतेय, भीती वाटतेय, निगेटिव्ह विचार मनात येतायत टोकाचे, कसं रिस्पॉन्ड करायचं? टिपिकली जेव्हा कुणीही आपल्याला सांगतं, की मला गोष्टीची भीती वाटतेय, तेव्हा आपलं इन्स्टिंक्टिव्ह उत्तर असतं, की "अरे घाबरू नकोस." हं. किंवा ह्याच्यात काय घाबरण्यासारखं? किंवा 10 लोकांचं बघ ते कसे बिनधास्त करू शकतायत. तूही करू शकशील. ह्याच्यात आपण बेसिकली डिनायल वापरतोय, इन्व्हॅलिडेशन वापरतो, की तुला वाटणारी भावना हीच कशी चूक आणि अनाठायी आहे, ह्याच्यावर तो फोकस जातो. हं. भावनेवर आपला कंट्रोल नसतो, कोणाचाच नसतो. भावना हा फक्त मनात निर्माण झालेला सिग्नल आहे. तुम्ही सिग्नलला दगड मारून काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे तो सिग्नलची दखल घ्यावी लागते, की हो का तुला भीती वाटतेय का? काय भीती वाटतेय? हं. त्या भीतीबद्दल बोलणं, ह्यात भीती निम्मी कमी होते, हे पालकांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हं. तुम्हाला उत्तर द्यावं लागत नाही. आपण ज्याच्याशी बोलतो आहोत तो मूर्ख नाहीये. तुम्ही ज्या पॉसिबिलिटी सांगतात त्या सगळ्यांवर ऑलरेडी विचार करून झालाय. तुम्हाला ते आत्ता कळलंय त्याला भीती वाटते, तो जगतोय त्या भीतीबरोबर. त्याचा हं. विचार करून झालाय. माझ्या बाजूने मी काय मदत करू? मी आत्ता इथे आहे. मी तुझ्याबरोबर आहे. मी तुझ्यासाठी आहे. तर मी काय करू ज्याने तुला मदत होईल? हा भीतीतला सर्वात महत्त्वाचा आणि हेल्पफुल प्रश्न. हं. हं. किंवा तुला काय वाटतं कशाने भीती कमी होईल? यापैकी आपल्या दोघांना करता येण्यासारखं काय आहे? सी भीतीमध्ये एका प्रकारचा हेल्पलेसनेस आहे, की हे एक सिच्युएशन आहे, हा एक प्रश्न आहे, जो नुसता माझ्याच्यानी सुटणार नाही असं नाहीये, हा माझ्यावर पडणार आहे आणि मी याच्याखाली मरणार आहे. ही ती भीती आहे. हतबलता आहे त्याच्यामध्ये एका प्रकारची. तर तिथे सेन्स ऑफ एजन्सी येणं, तिथे मी काहीतरी करू शकतो, माझ्याबरोबर लोकं आहेत.
ही हिंमत येणं महत्वाचं आहे. कृष्णाने भगवद्गीता सांगून उतरून निघून नाही ना गेला. त्याच्याबरोबर उभा राहिला ना तिथे युद्धाला. हा भाग महत्वाचा आहे. हं. लोकं उपदेश देण्याचं काम करतात. युद्धात बसत नाहीत तिथे स्वतः बाण खायला. हा जो भाग आहे त्यातला, तो पालकांनी करणं खूप गरजेचं आहे. खूप पहिल्यापासून करणं गरजेचं आहे. कारण यामुळे मुलं तुमच्याशी अटॅच होणार आहेत. मुलांना ॲक्चुअली मदत होणार आहे. अरे, भीती वाटणं साहजिक आहे बरं का. एवढं तर तुमच्या तोंडून निघालं पाहिजे. कारण ही पोरं काय लेव्हलचा स्ट्रेस फेस करताहेत, याचा आपल्याला अनुभव नाहीये. आपण असा स्ट्रेस नाही फेस केलेला. हं. आपल्यासाठी आई-वडील इतकं करतात, याची या मुलांना कमालीची जाणीव आहे. ते बोलून दाखवत नसतील. बऱ्याचशा आई-वडिलांना कदाचित ते खरं सुद्धा वाटणार. हे बर्डन आहे, की जर एवढं सगळं करतात आणि मला साधे 90% मार्क मिळवता येत नाहीत. ही किती भयंकर गोष्ट आहे स्वतःला समजायला. आणि हे मेजॉरिटी मुलांना फेस करावं लागतंय. की अरे, एवढे पैसे काढून, एवढा वेळ देऊन माझ्या आई-वडिलांनी एवढ्या सुखसोयी माझ्यासाठी केल्या आणि मला एवढी साधी गोष्ट जमत नाही. ही किती भयंकर रिअलायझेशन आहे. हं. ह्याच्यात मुलाला धीर द्यावा लागतो, की "अरे होईल, करूया, तुझं चांगलं चाललंय." अशा सिच्युएशनमध्ये भीती वाटते. मी कधी जेईई दिली नव्हती. त्यामुळे मला या टोकाची भीती नाही. पण परीक्षेची भीतीचा मीही अनुभव घेतलेला आहे. हे होतं. मी आहे तुझ्याबरोबर. चल काय करूया आपण दोघं मिळून. हा जो त्यातला कोलॅबोरेटिव्ह, कोऑपरेटिव्ह भाव आहे, हा महत्वाचा. हं. तुम्ही एक वाक्य वापरलत, की भीतीमुळं भीतीखाली मरणार आहे. त्याच्यातून 2 बातम्या आठवल्या आजच पेपरमध्ये आलेल्या. शूट करतोय त्या दिवशी. एक आय-आय-टीत कोणीतरी आत्महत्या केल्याची बातमी होती. आय-आय-टी बॉम्बेमध्ये. व्हिच इज तिथे तो पोहोचलाय म्हणजेच तो हुशार आहे असं निदान 99% 99.99% समाज मानतो. आणि दुसरी त्याच पानावर बातमी होती, की गेम खेळत होता आणि त्यातली लास्ट स्टेज म्हणून मुलानं आत्महत्या केली. नोट लिहून. हे जे दोन्ही बातम्या अचानक आठवल्या मला सहज त्याच्यात काय कोरिलेशन आहे माहीत नाही. पण हे जे दोन्ही प्रकारच्या एक्स्ट्रीमिटीज आहेत, त्याच्याकडे कसं बघायचं हे होऊ नये म्हणून काय करायचं? या प्रकारच्या ज्या घटना आहेत ना, त्याला खूप मोठं मीडिया स्पेस मिळते. हं, कारण या आपल्या तर्काच्या बाहेरच्या आहेत. हं, कारण गेमसाठी कसं कोणी आत्महत्या करू शकतं? किंवा आता आय-आय-टीत पोहोचला आहे, मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचला आहे. ह्याच्यात आत्महत्या करणार का काय असतं? तुला सगळं मिळालं की. माझ्या मते ह्याच्यात एम्पॅथी डेफिसिट आहे. की या व्यक्तीच्या पोझिशनमधून आपण ते सिच्युएशन बघत नाही आहोत. हं, जो माणूस त्या लेव्हलपर्यंत तो गेम खेळला आहे, त्याची काय लेव्हलची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्याची आत्महत्या करणं ही लॉजिकल नेक्स्ट स्टेप त्याला वाटू शकते. हे समजून घेणं महत्वाचं आहे. हं, किंवा तुम्ही अभ्यास केला, तुम्ही आय-आय-टीमध्ये पोहोचलात, अजून 10,000 लोकं आय-आय-टीत पोहोचले, ते तुमच्या आजूबाजूलाच आहेत. आता तुमचे वेगळे प्रश्न येऊन समोर उभे राहतात. ज्याला आय-आय-टीत जायला मिळालेलं नाहीये, त्याला आय-आय-टीचे ॲडमिशन हे सर्वस्व वाटू शकतं. पण ज्या क्षणी तुम्हाला ती ॲडमिशन मिळते, त्या क्षणी ते सर्वस्व होणं संपतं. हेही महत्वाचं आहे की लक्षात घ्या. हं, आता पोहोचलो ना, आता पुढचं. आणि मग त्या हं, पुढच्याचं काय आहे? तिथे पोहोचेपर्यंत किती तो घेऊन आलेला आहे, हे महत्वाचं आहे. म्हणजे पुन्हा एकदा महाभारताचं उदाहरण द्यायचं म्हटलं, तर आता हे ॲक्चुअल महाभारतात आहे का फक्त कथा आहे मला माहिती नाही, की महाभारताच्या युद्धानंतर मारुती त्याच्या ध्वजावरनं निघून जातो अर्जुनाच्या. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, की "तू आधी खाली उतर." आणि मग कृष्ण उतरतो, तो रथ भस्मसात होतो. युद्ध जिंकलेलं आहे. मग माझा रथ भस्मसात का झाला? तर त्या आत्तापर्यंतच्या सर्व अस्त्रांचा परिणाम जो कृष्णाने धरून ठेवला होता, तो कृष्ण उतरल्यावर त्या रथाचं भस्म झालं. हे युद्ध जिंकून पोहोचले आय-आय-टीमध्ये. पण हं, कोणी कृष्ण नाही ना त्यांना प्रोटेक्ट करायला. हं, त्याच्यामुळे भस्म त्याचंच होतंय बिचाऱ्याचं. हं, त्याच्यामुळे युद्ध जिंकलं म्हणजे प्रॉस्पेरिटी आली असं नाहीये. तो हा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे हा बदलणं गरजेचं आहे. हं, की ज्याच्यासाठी धडपड केली ते मिळाल्यानंतर येणारा सडन एम्प्टीनेस, विषण्णता ही अवघड आहे. हं, तर हे समजून घेणं गरजेचं आहे. ह्या टोकाच्या घटना आहेत, या टाळता येतात का? तर हो, पुन्हा एकदा म्हणजे आता मी सायकियाट्रिस्ट आहे. माझ्याकडे लिटरली एक शब्द आहे जो मी पुन्हा-पुन्हा आयुष्यभर वापरत आलोय आणि तो मी वापरत राहणार आहे, तो म्हणजे संवाद. हं, की कुणीतरी जवळची माणसं असावीत. त्यांच्याशी बोलायची सोय असावी. त्यांच्याशी मोकळेपणाने बोलता यावं. हे जिथे होतं आहे,
तिथे टोकाच्या गोष्टी व्हायची शक्यता अगदी कमी, जवळ-जवळ शून्य. हं. जवळचा माणूस असणं गरजेचं आहे. जसं हे जे तुम्ही म्हणालात, की या अचीव्हमेंटचे पण काही इम्पॅक्ट असू शकतात. अशा अजून एक गोष्टीची चर्चा होत नाही ती म्हणजे हुशार माणसं किंवा यशस्वी माणसं सुद्धा भितात आणि नंतर त्या भीतीची स्टोरी सांगतात, की म्हणजे अगदी प्रत्येक वक्ता म्हणतो, की मी स्टटर करायचो किंवा मला घाम येतो किंवा माझा हात हे होतो आणि जे खरंही असतं. तर हे जे लॉजिक आहे, की यशस्वी माणसं सुद्धा भितात. नंतर त्याची स्टोरी होते, पण आधी काय होतं आणि ह्याला समाज म्हणून कसं समजून घ्यायचं? सो भीती ही गरजेची आहे. आपण आत्तापर्यंत भीतीबद्दल काहीतरी ती भयंकर निगेटिव्ह गोष्ट आहे, अशा थाटात बोलतोय. हं, आपल्याला जर भीती नसती ना, तर आपण सगळे 10व्या मजल्यावरून खाली पडलो असतो. रेलिंग्स कोणी बांधलेच नसते. हं, त्याच्यामुळे भीतीचं एक प्रोटेक्टिव्ह फंक्शन आहे, की नसत्या गोष्टींमध्ये जाण्यापासून ती तुम्हाला थांबवतीये. त्याचा अतिरेक होतो तेव्हा तुम्ही योग्य गोष्टीही करत नाही. दुसरं म्हणजे भीती हा ड्राईव्ह आहे. अँक्झायटी हा ड्राईव्ह आहे. हं, स्ट्रेस हा ड्राईव्ह आहे. त्याची अशी यू शेप्ड रिलेशनशिप आहे, की जशी अँक्झायटी किंवा स्ट्रेस वाढत जातो, तसा माणसाचा परफॉर्मन्स सुद्धा वर जातो. हं, जेव्हा ते एका ठराविक लिमिटच्या पलीकडे ती अँक्झायटी किंवा स्ट्रेस वाढतो, तेव्हा परफॉर्मन्स परत पडायला सुरुवात होते. त्याच्यामुळे त्या टोकावर जाण्यासाठी काहीतरी प्रकारचा स्ट्रेस, काहीतरी प्रकारची अँक्झायटी गरजेची. हं, हा भाग त्यातला महत्त्वाचा आहे, की हं, आपलं मूल किंवा आपण आत्ता या कर्व्हवर कुठे आहोत, ह्याचा अंदाज येणं गरजेचं आहे. हं, की अँक्झायटीमुळे माझा परफॉर्मन्स कमी होतोय, का अजून मला पुरेशी अँक्झायटीच आलेली नाही, त्याच्यामुळे माझा परफॉर्मन्सच सुधरत नाहीये. हे हं, कळणं गरजेचं आहे. आपण या ज्या एक्स्ट्रा अचिव्हर्स, हाय अचिव्हर्सबद्दल बोलतो आहोत, यांच्या काळज्या फार वेगळ्या असतात. ह्याच्यातले अनेक लोकं कुठल्याही सिच्युएशनला तोंड देण्याची माझी 100% तयारी झाली पाहिजे, या भूमिकेतनं सिच्युएशन्सना तोंड देतात. म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणायचं तर इयत्ता 10वी पर्यंत परीक्षेच्या आदल्या दिवशी सगळा पोर्शन रिवाईज करून झाला पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला तोंडपाठ पाहिजे, प्रत्येक गणित सोडवता आलं पाहिजे. या अनुभवाने ती मुलं 10वी पर्यंत पोहोचली असतात. हं, आणि मग जेव्हा 12वीच्या बोर्डालाही खरं काही फार अवघड राहिलेलं नाहीये. 4-4 दिवस सुट्ट्या असतात. सगळा अभ्यास करून होतो. एंट्रन्स एक्झाम्स वगैरेला जेव्हा तोंड द्यायला जातात, की जिथे कोणाचीही जगात 100% तयारी असू शकत नाही. ती अनसर्टन्टी असते. मार्क तर पैकीच्या पैकी मिळवायचे. पण अनसर्टन्टी तर आहे त्याच्यामुळे पैकीच्या पैकी मिळणार नाही हे माहिती आहे. या अनिश्चिततेबरोबर जगण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची मानसिक स्थिती लागते. हं, आणि ती अनेक हुशार मुलांमध्ये निर्माण होण्याचे काहीही प्रयत्न केले गेलेले नसतात. सी वी हॅव टू रिअलाइज दिस, की हे अनप्रेसिडेंटेड सिच्युएशन आहे. आजपर्यंतच्या कुठल्याही जनरेशननी या लेव्हलची कॉम्पिटिशन बघितलेली नाही. हं, हा खूप महत्वाचा भाग आहे. त्यामुळे ही मुलं जे फेस करत आहेत हे एक्स्ट्रॉर्डिनरी आहे. हं, त्यांची तयारी पूर्ण केलेली नाही आपण त्यासाठी. की हं, या अनिश्चिततेबरोबर जगून मला ही परीक्षा उत्साहाने द्यायची आहे. इथे मदत लागते. जेव्हा ती अनिश्चितता खूप भयंकर वाटायला लागते, जेव्हा आत्तापर्यंतचं यश हे ओझं वाटायला लागतं आणि हे मी मागच्या पानावरून पुढे असं कंटिन्यू करू शकत नाही, अशी भीती वाटायला लागते, तेव्हा कधी-कधी लोकांना वाटायचं याच्यापेक्षा मेलेलं बरं. ती हं, अँक्झायटी ती लोकांना हे अनेकदा समजायला अवघड जातं, की घाबरलेला माणूस आत्महत्या कसा करू शकतो? हं, तर करतात. घाबरलेली माणसं आत्महत्या करतात. कारण ती भीती ही इतकी अनकम्फर्टेबल इमोशन आहे, ती इतकी वेदनादायक आहे, की त्याच्यातनं बाहेर पडायचा हा एक शुअर शॉट रस्ता आहे, म्हणून लोकं तो रस्ता घेतात. हं, जशी दुःखाची एक वेदना असते, ज्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी लोकं काही गोष्टी करतात, तशी भीतीची सुद्धा वेदना असते. हं, आणि ही कमालीच्या हुशार मुलांची भीती आहे. बरेचदा लोकांना असं वाटतं, की अरे कायम पहिला आलेला मुलगा ह्याने काय आत्महत्या केली? ते परीक्षेच्या आधी किंवा रिझल्टच्या आधी या गोष्टी घडू शकतात. आणि हे एका वेगळ्या गटाचं, वेगळ्या प्रकारचं दुःख आहे, जे 99% लोकांना त्या दुःखाचा अनुभवच नाही. हं, की 100% कॉन्फिडन्सनी मी दरवेळी पेपरला जातो. याचा अनुभव किती लोकांनी घेतलेला आहे. हं, थोडी असतात ना, प्रत्येक शाळेत 1-2 मुलंच तशी असतात. हं. शेवटचा प्रश्न, हे सगळं कॉम्प्लिकेटेड आहे. आपल्या फंडामेंटल्सना काही बदलायची गरज आहे, हे सगळं दिसतंय. कितपत जमेल याच्याबद्दलही प्रश्न आहे. पण जिथून आपण सुरुवात केली, की आज कुणीही माझ्या अवतीभोवतीचं परीक्षा आणि तत्सम या सायकलमध्ये असेल,
तर अशा कोणत्या ॲक्शनेबल इन्साइट्स आहेत किंवा अशा कोणत्या बेसिक कृती आराखडा आहे, की एवढं करून व्हॉटेव्हर इज हॅपनिंग आपण त्याच्यात बेटर असू? हा जो अ, मुद्दा आहे महत्वाचा, की आपण प्रयत्न करतो आहोत, 100% प्रयत्न करतो आहोत आणि तरीही अपयशाची काही लोकांच्या बाबतीत शक्यता आहे, काही लोकांच्या बाबतीत खात्री आहे. हं. या सिच्युएशनमध्ये आपल्याला जगायचं आहे. आणि इथे काही कोणी तुम्हाला कर्मण्येवाधिकार रस्त्याचा काही उपयोग होत नाही किंवा असाही कृष्ण सांगून उपयोग होत नाही, की युद्ध करणं हे तुझं कर्म आहे. जर जिंकला तर पृथ्वीचं राज्य भोगशील, मेला तर स्वर्गात जाशील. पृथ्वीचं राज्य भोगायला सगळे तयार आहेत. स्वर्ग आहे का नाही याच्यावर कोणाला खात्री नाहीये. बहुतेक लोकांना त्यावेळी खात्री असते, की स्वर्ग नाहीये. हं. त्यामुळे कोणालाही हारायचं नसतं. एक फंडामेंटल फरक ह्याच्यातला असा आहे, की पुन्हा आपल्याला पुराणांकडून आता इतिहासापर्यंत यायला पाहिजे. दत्ताजी शिंदेंनी सांगितलेलं वाक्य, "बचेंगे तो और भी लढेंगे." हं. हा भाग महत्वाचा आहे. पानिपतच्या लढाईच्या आधी झालेल्या एका स्कर्मिशमध्ये ते जेव्हा जखमी होऊन जमिनीवर पडले होते आणि त्यांना विचारलं गेलं, की "काय?" शत्रूंनी विचारलं तेव्हा दत्ताजींनी दिलेलं उत्तर आहे, "बचेंगे तो और भी लढेंगे." हं. हे आपलं ध्येयवाक्य असलं पाहिजे. हं. त्याच्यासाठी बचना भी जरुरी है और लढना भी जरुरी है. आणि हं. हा कॉन्फिडन्स पालकांनी, शिक्षकांनी, समाजामध्ये असणाऱ्या सर्व ॲडल्ट्सनी मुलांना देणं गरजेचं आहे. ही हं. पुन्हा जबाबदारी फक्त पालकांवर टाकून चालणार नाही. आपण जेव्हा कॅज्युअली कोणाला तरी भेटायला जातो, त्यांच्या घरी 12वीचा मुलगा असतो. मग काय तू तर म्हणून आपण जी पुढची वाक्य म्हणतो, की तू त्या अमक्याच कॉलेजमध्ये जाणार आहे, ढमकेच मार्क मिळवणार आहे. ही आपण चूक करतो आहोत. हं. हे आपण त्याचं कौतुक करत नाही आहोत. अरे वाह! प्रयत्न चालू ठेव बरं का. तू उत्तम प्रयत्न करतोयस, तू हुशार आहेस. तुझं आयुष्यात चांगलंच होईल. हा त्याला कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे. आणि हं. आई-वडिलांनी त्या इंटिमेट कन्व्हर्सेशनमध्ये, शिक्षकांनी त्या इंटिमेट कन्व्हर्सेशनमध्ये आणि मित्रांनीही जर मुलं आपले व्हिडिओ बघतात का नाही मला माहिती नाही. पण जर ही 10वी-12वी ची मुलं हे बघत असतील, तर मुलांनी एकमेकांना हा धीर देणं गरजेचं आहे, की यार जिंदगी में कुछ तो कर लेंगे ना. हं. हे एक कदाचित नाही होणार. पण मग ह्याच्यावर सगळं संपणार आहे का? हं. हा भाग आहे, की तुम्हाला माधुरी दीक्षित आवडत होती आणि तिच्याशी तुमचं लग्न झालं नाही. तिने डॉक्टर नेनेंशी लग्न केलं. म्हणून तुमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं का? नाही होत ना. सीनियर जनरेशनने सुद्धा हे सरस्वती चंद्रामधनं ऐकलंय ना, की छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए मुनासिब नहीं आदमी के लिए. हं. हे सत्य आहे ना, की प्रयत्न मी 100% करणार आहे. परीक्षा लिहीपर्यंत ते एक ध्येय सोडलं तर मला बाकी काही बघायचं नाहीये. पण ज्या क्षणी मी त्या एक्झाम हॉलमधनं बाहेर पडतो आहे, त्या क्षणी मी परत माझ्या अख्ख्या आयुष्याशी कनेक्ट होतो आहे. आता जो रिझल्ट येईल त्याच्यातनं माझ्यासाठी काय मिळवायचं ते मी बघेन. हं. हा धीर पहिल्यापासून असणं गरजेचं आहे, की हं. तू चांगला आहेस. आम्ही तुझ्याबरोबर आहोत. आपल्याला काही सुखसोयी, काही कनेक्शन्स, काहीतरी अवेलेबल आहे. आपण काहीतरी करू आयुष्याचं चांगलं, कारण आपण चांगली माणसं आहोत. हं. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. कारण मेजॉरिटी या मुलांना किंवा त्या पालकांना स्वतःच्या चांगलेपणावरचाच त्यांचा विश्वास उडालेला असतो. तर आपलं काही होऊच शकत नाही. हं. ही जी एक छुपी निराशा आहे, ह्याचं पाळंमुळं खणणं गरजेचं आहे, की यार राहू सुखाने चांगलं आयुष्य जाईल. हं. हे शक्य आहे. आणि त्याच्यात आय-आय-टी, मेडिकल कॉलेज, सी-ए, लॉयर होणं हा एक रस्ता आहे. अनेक रस्ते हं. आहेत अजून. हा भाव अगदी लहानपणापासून मुलं जन्माला येण्याच्या आधीपासून हं. पालकांच्या मनात असणं गरजेचं आहे. त्या कुटुंबामध्ये असणं गरजेचं आहे. त्या शिक्षण पद्धतीत आणि समाज म्हणून आपल्यामध्येही असणं गरजेचं आहे. राइट. ही आपली क्लाउड पेरेंटिंगची जबाबदारी आहे. हं. आपल्या संपर्कात येणारं प्रत्येक मूल हे बायोलॉजिकली आपलं मूल जरी नसलं, तरी आपण त्याचे कुठल्या ना कुठल्या प्रकारे पालक आहोत. ही पालकत्वाची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. हं. त्याच्यामुळे मुलांशी बोलताना त्यांच्यावरचा विश्वास आणि आयुष्यावरचा विश्वास हा ध्वनित झालाच पाहिजे. हं. तरच ते त्या होपवर जगणार आहेत. आपल्याकडे बघून त्यांना असं वाटलं पाहिजे, की अरे मोठं होण्यात गंमत असते. बरोबर. मला मोठं व्हायचंय. कारण हं. माझ्या आजूबाजूचे मोठे आनंदी दिसतायत. मोठं हं. होण्यात मजा आहे बरं का.
हे मुलांना आपल्या व्यक्तिमत्वातनं, आपल्या वर्तणुकीतनं, आपल्या आयुष्यातनं दिसलं पाहिजे. महात्मा गांधी जे म्हणाले होते, की "माय लाईफ इज माय मेसेज." हे हं. आपल्या आयुष्यातनं मुलांना दिसावं. त्यांच्या मनात आयुष्याबद्दल आशा निर्माण व्हावी. आपल्या चुकलेल्या संधींमधून सुद्धा आपण आनंदी आयुष्य निर्माण केलेलं आहे. ह्याचं मुलांना प्रत्यक्ष दर्शन असावं. हा कुटुंबाचा सर्वात मोठा भाग. तर हे फारच इंटरेस्टिंग आहे. हे जितकं जास्त इम्प्लिमेंट करता येईल त्याचा नक्की फायदा होईल याची खात्री आहे. तुम्ही वेळ दिलात आणि इतक्या प्रॅक्टिकल खऱ्या गोष्टी सांगितल्यात त्याबद्दल खूप खूप आभार. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.